बंधू आणि भगिनींनो, आपल्याला मूत्राशय किंवा आपले लिंग किंवा योनी संबंधी कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण या व्हिडिओमध्ये एक आपल्याला अशी तयार असलेली औषधी जी आपल्याला मेडिकलवरती सुद्धा मिळू शकते अशा एक औषधीची माहिती घेणार आहोत। तर बंधूंनो, जास्त उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर जसं की आपल्याला मूत्राशयात संबंधीचे काही आजार असतील, लघवी थांबून येणे, लघवीमध्ये जळजळ असणे, मुतखडा असणे किंवा लघवी साफ न येणे यासारख्या समस्या असतील, सोबतच जर आपण पुरुष असाल आणि आपल्याला लिंगामध्ये ताठरता नसेल, आपल्याला इच्छा होत नसेल, धातू दौर्बल्य असेल यासारख्या समस्या आहेत, सोबतच शुक्राणूच्या समस्या, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल नसणे, शुक्राणू निरोगी नसतील तरीसुद्धा ही औषधी आपल्याला चालेल। सोबतच जर आपण तरुणी असाल आणि आपल्याला आपलं जे रज आहे त्यासंबंधी काही समस्या असतील, जर आपल्याला मासिक पाळी व्यवस्थित येत नसेल, अत्यंत कष्टदायक मासिक पाळी असेल, त्यामुळे पोटात दुखत असेल, यासारखी समस्या, गर्भाशयाची समस्या, गर्भ राहतो परंतु तो टिकत नाही, वारंवार गर्भपात होतो, अति संभोगामुळे स्त्री किंवा पुरुषांना कोणत्याही प्रकारची समस्या झाली असेल, अशा अनेक प्रकारच्या समस्यांवरती एकच औषधी काम करते। तिचं नाव आहे चंद्रप्रभा वटी। आयुर्वेदातील रसरत्नाकर किंवा आयुर्वेद सार संग्रह या सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये या चंद्रप्रभा वटीचं वर्णन मिळते। यामध्ये सुवर्णभस्म, लोहभस्म यासारख्या 30 ते 40 प्रकारच्या दिव्य औषधींनी निर्माण केलेली ही चंद्रप्रभा वटी अत्यंत गुणकारी आहे। आपल्या शुक्राणूंच्या समस्या, ज्या लोकांना शुक्राणू व्यवस्थित बनत नाहीत किंवा ते रोगट आहेत, त्यापासून संतान उत्पत्ती होत नाही, यासारख्या समस्या असेल तर त्यावरती सुद्धा चंद्रप्रभा वटीचा उपयोग होतो। जर आपल्याला जरी सगळं पुरुषांमध्ये काही समस्या नसतील, काही माता भगिनींमध्ये समस्या असतात की त्यांच्या गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये अंडे बनत नाही, काही माता भगिनींना गर्भाशयाचे प्रॉब्लेम असतात की त्यामध्ये गर्भ हा राहत नाही, राहिला तरी तो जिवंत होत नाही, जिवंत जरी झाला तरी तो गर्भामध्ये 9 महिन्यापर्यंत टिकत नाही, वारंवार गर्भपात होतो, यासारख्या कसल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्यावरती चंद्रप्रभा वटीचा अत्यंत चांगला उपयोग होतो। ज्या तरुण किंवा तरुणींनी जास्त विषयाचे उपभोग घेतले असल्यामुळे त्यांच्यामध्ये नस दौर्बल्य आला असेल, त्यांना कामामध्ये उत्साह राहत नाही, शरीरामध्ये शक्ती राहिली नसेल, जीवनामध्ये उत्साह राहिला नसेल, तर त्यांनी सुद्धा चंद्रप्रभा वटीचा उपयोग करायला पाहिजे। त्यांच्या आयुष्यामध्ये या चंद्रप्रभा वटीच्या उपयोगाने आयुष्यामध्ये चंद्रासारख्या प्रभा म्हणजे प्रकाश त्यांच्या आयुष्यामध्ये येईल, त्यांचं आयुष्य हे सुखकर व आनंदमय होईल व त्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्याचा प्रकाश येईल। यासाठी बंधूंनो, आपल्याला चंद्रप्रभा वटीचा उपयोग कसा करायचा आहे तर सर्वप्रथम लक्षात घ्या, ज्या लोकांना अशक्तपणासाठी चंद्रप्रभा वटी घ्यायची आहे, धातू दौर्बल्य किंवा शुक्राणूंची समस्या, जीवनामध्ये तेज नाही, यासाठी जर चंद्रप्रभा वटी जर घ्यायची असेल तर आपल्याला सकाळी व रात्री 2-2 अशा एकूण 4 ह्या ज्या वट्या आहेत त्या आपल्याला दुधासोबत घ्यायच्या आहेत। सोबतच ज्या लोकांना मूत्राशयाचा प्रॉब्लेम असेल, लघवी, मुतखडा, पचनसंस्थेसंबंधी आजार, सोबतच भगंदर किंवा मूळव्याध झाली असेल, अपचन झाला असेल, पचनसंस्था खराब झाली असेल, यासारख्या समस्यांवरती सुद्धा चंद्रप्रभा वटीचा अत्यंत चांगला उपयोग होतो। तर त्यासाठी आपल्याला मूत्राशयाचे व पचनाच्या समस्यासाठी चंद्रप्रभा वटी ही मधासोबत 2-2 गोळ्या सकाळी व संध्याकाळी आपल्याला मधासोबत चाटायच्या आहेत। जर मध जर उपलब्ध नसेल तर तुम्ही दुधासोबत सुद्धा घेऊ शकता, परंतु ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे, जर त्यांना दूध जर जमत जर नसेल, डॉक्टरांनी सांगितलं असेल दूध घेऊ नका, तर त्यांनी साध्या पाण्यासोबत सुद्धा चंद्रप्रभा वटी घेतली तरीसुद्धा चालेल। ज्या लोकांना लघवीमध्ये घाण वास येतो, लघवीसोबत अल्ब्युमिन जाते, जास्त प्रमाणात लघवीचा घाण वास येऊन लघवीचा रंग हा बदललेला आहे, पांढरट किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेला असं वाटत असेल तरीसुद्धा चंद्रप्रभा वटीचा त्यावरती उपयोग करावा। चंद्रप्रभा वटी ही अत्यंत गुणकारी व दिव्य अशी औषधी आहे। तिचा उपयोग काही आजारामध्ये करू नये तर त्यासाठी सावधानता काय बाळगायला पाहिजेत तर ते सुद्धा ऐकून घ्या। ज्या लोकांना थॅलेसेमियासारखा आजार आहे किंवा त्यांच्या पोटामध्ये अल्सर आहे, त्या लोकांनी या वटीचा उपयोग करू नये किंवा कोणत्याही आजारांवरती काही जर शंका जर असेल की कोणी घ्यावी किंवा घेऊ नये, तर ही औषधी घेण्या अगोदर आपल्या
तज्ज्ञ आयुर्वेदिक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे। ही सूचना महत्त्वपूर्ण लक्षात ठेवावी। धन्यवाद।